नाशिकची अवस्था परिस्थिती पाहता नाशिकमध्ये मोर्चावर मोर्चे निघाले. नाशिकमध्ये शिवसेनेने याआधीही मोर्चे काढले, आंदोलन केली. एमडी ड्रग सारख्या विषयावर सगळ्यात मोठा मोर्चा नाशिकमध्ये महाराष्ट्रात आपण काढला, शिवसेनेला काढला. नाशिकच्या प्रश्नावर शिवसेनेने आंदोलन केली. आणि आज नाशिकची अवस्था मी सकाळी सांगितलं म्हणजे देशातलं एक महत्वाचं शहर, आध्यात्मिक, धार्मिक, राजकीय, तरी नाशिक आज भयान उजाड झाली. काय महानगरपालिका अस्तित्वात नाही, पण जे काही प्रशासन म्हणून जो कोणी बसवलेले आहे त्यांची जबाबदारी, जे कोणी पालकमंत्री सध्या आहेत नाहीत, पण मंत्री तर आहेत ना, 4-4, 5-5 मोठे मंत्री, वजनदार मंत्री त्या नाशिक मध्ये असतात, राहतात, वावरतात. ते काय फक्त कमिशन गोळा करायला मिळतात काय? ठेकेदारांकडून, महापालिकेतून कशा करतायत मंत्री, काय करतात? गुन्हेगारी वाढली, पाण्याचा प्रश्न, नागरी सुविधांचा प्रश्न, ड्रग्स हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे नाशिकमध्ये. काय करताय लोक, काय करताय? राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी विकासासाठी नाशिक शहर दत्तक घेतले आणि आपल्या या दत्तक शहराची अवस्था त्यांनी एकदा वेश पाठवून रात्री यावं आणि पाहावं, आणि त्यांना सत्य खरोखर जाणून घ्यायचं असेल नाशिक, तर त्यांनी त्यांच्या लोकांबरोबर फिरू नये. नाशिक मधल्या विरोधी पक्षाच्या 4 प्रमुख लोकांबरोबर फिरावं आणि मग त्यांनी निर्णय घ्यावा नाशिकचं काय करू. अशा वेळेला नाशिकमध्ये लोकांना जागरूक करण्यासाठी आंदोलन करणं बरोबर. नाशिकची अवस्था नेपाळ सारखी झाली. नेपाळ सारखी, तोच भ्रष्टाचार, तेच अराजक, तोच गोंधळ, तीच दादागिरी, तोच मस्तवालपणा इकडल्या सत्ताधारामध्ये आणि प्रशासनात दिसल्यावर महाराष्ट्रातल्या आज माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला गेले शिंदे गटाचे लोक. काय माहितीये ना, मी असं म्हणवलं की महाराष्ट्रामध्ये नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण झाली, यात गुन्हा काय दाखल करायचा? नेपाळ मधलं आंदोलन युवकांचे भ्रष्टाचाराविरुद्ध झाले, हे आंदोलन भ्रष्टाचाराविरुद्ध आहे आणि महाराष्ट्रात नेपाळपेक्षा जास्त भ्रष्टाचार. अशा वेळेला माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी ते पोलीस आयुक्तांना घेतला, करा गुन्हा दाखल, काय हरकत म्हणून का परिस्थिती सुधारणार? जे सरकार, जो पक्ष भ्रष्टाचारातूनच निर्माण झालेला आहे, घटना पाहिजे त्यांच्यावरती आम्ही हल्ला करणारच. नेपाळ हा एक पॅटर्न झाला लढण्याचा, क्रांतीचा. नेपाळ झालं, परवा फ्रान्स मध्ये लोक रस्त्यावरती उतरले, लोकांनी का रस्त्यावरती उतरू नये काय? ठीक आहे, नाशिकला आम्ही आता मोर्चाला जाऊ सगळे, आणि यावेळेला आमच्या बरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा आहे. नाशिक मधला एक महत्वाचा राजकीय पक्ष आहे, त्यांनी सुद्धा नाशिकची सत्ता सांभाळलेली आहे, त्यांनाही कळले प्रश्न माहिती, आणि 2 पक्षांनी एकत्र येऊन हा मोर्चा मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. मला असं वाटतं मनुष्याची नीती सुद्धा मुंबईहून इथे आलेली आहे. बाळा नंगावकर आहेत, मला वाटतं, आणि अभ्यंकर आहेत, संदीप देशपांडे आहेत, एकत्र मोर्चा निघाला. 2 शिवसेना बरोबर मनसे आली, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी राहिली. नवीन मित्र जवळ आल्यामुळे नाही, असं नाहीये, महाविकास आघाडी कायम आहे. पण नाशिक शहरामध्ये जर तुम्ही जमिनीवरची ताकद पाहा तर ती शिवसेनेच्या बरोबरीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नक्कीच आहे. इकडे त्यांचे आमदार होते, इकडे महानगरपालिकेत त्यांचे महापौर नगरसेवक होते. त्याच्यामुळे लोकभावना ज्या पद्धतीची आहे
त्या पद्धतीने काम करावं लागतं. आणि हा काय तसं म्हटलं तर राजकीय मोर्चा म्हणत नाही मी, आम्ही पुढाकार घेतो. नागरी प्रश्नावरती काँग्रेस राष्ट्रवादी सुद्धा या मोर्चात सहभागी होऊ शकते. पण झालेले कुठल्या एखाद्या मोर्चामध्ये आपण म्हटलं की शिवसेना जशी ताकदीची आहे तशीच मनसे आहे. इतर दोन पक्ष मी असं म्हणत नाही की हे तिथे आहे तरुणांचे पक्ष, केडर बेस पक्ष, त्यांनी पुढाकार घेतला स्वतःवर मोर्चे काढण्यासाठी. हा, मी मागच्या वेळेला जेव्हा झालो तेव्हा आमच्या लोकांनी सांगितलं काय की ह्या विषयावरती मोर्चा निघणं मोठं आवश्यक आहे आणि त्यासाठी आम्हाला तयारीला वेळ आहे. मग ते म्हणजे आपण मनसेलाही बरोबर घेतो. ठीक आहे. तर आपण आता नेपाळचा उल्लेख केला. 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री नाशिकमध्ये होते. त्यांनी ह्या विषयावर बोलताना म्हटले की अशा पद्धतीचे वक्तव्य नेपाळसारखी परिस्थिती भारतात होईल, महाराष्ट्रात होईल, म्हणजे तुम्ही कुठेतरी माओवादीच्या दिशेने तुमची विचारसरणी आहे. नेपाळमध्ये कुठे माओवाद आहे? नेपाळ हिंदू राष्ट्र आहे. RSS काम करताय ते देवेंद्रजीला माहित नाही वाटतं. विचारसरणी बाबत बोलले. बघा, भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्यांना कोणतीही विचारसरणी नसते. ते त्यांचा देश वाचवण्यासाठी लढत असते. माओवादाविषयी इतका तितकार असेल तर मग चीनला प्रधानमंत्र्यांनी जाऊ नये. हा, माओच्या चीनमध्ये जाऊन झीप बिंशी हातमिळवणी करताय आणि त्यांच्या बरोबर व्यापार करताय. आम्हाला तुम्ही माओवाद शिकवू नका. सत्तेचा उगम हा बंदुकीच्या नळीतून होतो, नळीतून होतोय सांगणारा माव मला माहिती आहे. हा कदाचित देवेंद्रजींना माहित नसेल. माझ्या इतका त्यांचा अभ्यास पुढे नाहीये या विचारसरणीचा. या विषयावर माहिती त्यांनी डिबेट करू नये. नाही, पण राऊतसाहेब, आतापर्यंत असं दिसत होतं की पहिल्यांदा 5 जुलैला राज ठाकरे, उद्धव ठाकरे मराठी अस्मितेसाठी एकत्र आले. त्यानंतर नाशिकमध्ये जशी परिस्थिती होती की कार्यालयांना दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भेट देत होते. आज नेते एकत्र दिसत आहेत आंदोलनात. हळूहळू ही युतीची प्रक्रिया वेग धरते. असं म्हणायचं आहे, माननीय उद्धवजी आणि राज्य भेटले, कार्यकर्ते एकमेकांच्या कार्यालयात जातात, नेते एकत्र येऊन आंदोलन करतात. यात काय चुकीचं आहे का? हे चुकीचं नाही. लोकांच्या प्रश्नावरच करतायत ना. महाराष्ट्रासाठी चाललंय ना. महाराष्ट्राचा नेपाळ होऊ नये देवेंद्रजी म्हणून हे चाललेलं आहे. कळलं? महाराष्ट्राचा नेपाळ होऊ नये म्हणून शिवसेना आणि मनसे वारंवार लोकांना दिशा द्यायचा प्रयत्न करत आहे. आंदोलन हे सनदशीर मार्गाने व्हायला हवं. राऊतसाहेब, एक राष्ट्रीय राजकारणातला विषय होता. तुम्ही वारंवार एक उल्लेख करत होता की माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड नेमके आहेत कुठे. तर आज त्यांच्या मेणाचा पुतळा आणलेला आहे. आज राष्ट्रपती त्याचं दर्शन झालेलं लोकांना आहे. दाखवण्यासाठी. नवीन उपराष्ट्रपती जेव्हा शपथ घेतात तेव्हा मावळत्या उपराष्ट्रपतींनी उपस्थित राहणं आवश्यक असतं पितृ सोपवण्यासाठी. त्याच्यामुळे आज बहुतेक ज्यांना त्यांनी लपवलं होतं त्यांच्यावर त्यांनी आज बुरखा काढून परत त्यांना उचलून तिथे आणलेला असतो. हे आवश्यक असतं. आज नवीन उपराष्ट्रपतींनी पदग्रहण केलेलं अशा वेळेला मावळते राष्ट्रपती तिथे उपस्थित असतात. पण अखेर दर्शन झालं म्हणजे जे म्हटलं आता जात होतं दर्शन की झालंय ते कायम राहील का पाहावं लागेल ना. दर्शन झालंय पण अजून त्यांनी तोंड उघडलेलं नाही. त्यांच्या बोलण्यावर बंदी आहे, वावरण्यावर बंदी आहे. नितीन गडकरी असं म्हणतात की इथेनॉलच्या विषयावरून सोशल मीडियावर माझ्या विरुद्ध मोहीम राबवली जाते. त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी राबवलेली ही मोहीम आहे, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर महाराष्ट्रात. हे मलाही माहिती. त्याला जेव्हा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची दुसरी मुदतवाढ मिळणार होती तेव्हाही पूर्ती घोटाळा काढून काही लोकांनी त्यांना दुसरी टर्म मिळू दिली नाही आणि त्याच्यामुळेच मोदींच्या राजकारणामध्ये प्रवेश झाला. आताही साधारण चित्र तेच दिसते. पण गडकरी साहेब सुद्धा फार सक्षम आहेत. त्यांनी लढाईला उतरलं पाहिजे. पैसे देऊन तुमच्या विरुद्ध मोहिमा राबवणारे कोण आहेत? तेच लोक आहेत जे आमच्या विरुद्ध मोहिमा राबवतात. अशा पद्धतीने राहुल गांधी विरुद्ध राबवत, उद्धव ठाकरे साहेबांच्या विरुद्ध राबवत आहेत तेच लोक आहेत. एकच
गट आहे तो भारतीय जनता पक्षाचा. साहेब आशिष शेलार असं म्हणतोय दोन्ही भाऊ एकत्र